जय श्रीराम. बऱ्याच मोठ्या खंडानंतर आपली भेट होते. यावेळेला बऱ्याच दिवसांचा खंड झाला. कार्यक्रम इतर काही आणि परमार्थी कार्यक्रम बे एरियातले तुम्हाला माहिती आहेच, आणि प्रवास. हरकत नाही, पुन्हा एकदा आपण सर्वजण अभ्यासाला जमलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुमच्यातल्या काही जणांना बघून आणि इतरांची नावं वाचून मला छान वाटतंय. तर आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. अं, मी स्वतःला स्मरण करून दिलं की आपला 8वा अध्याय सुरू आहे. तुमचा सर्वांचा तर फारच छान अभ्यास झाला असं मला कळलं. काही जणांनी उजळणीच्या निमित्ताने छान अभ्यास केला. बाकीचे श्रवण करत होते, त्यामुळे तुमच्या सर्व लक्षात आहे, पण माझ्या काहीही लक्षात नाही असं मी गृहीत धरून थोडंसं मला मदत होईल म्हणून थोडंसं विषय प्रवेश, म्हणजे आपण ज्याला म्हणतो, बरेच दिवस मध्ये गेल्यामुळे त्याला थोडंसं एक वेळ देऊया. एक 10-12 मिनिटं जी काय लागतील ती. फार सविस्तर नाही, पण मी जसं म्हणालो की संदर्भ एक आपण घेऊया आणि मग आजच्या अभ्यासाकडे वळूया. कारण मागच्या वेळेस आपण ओवी क्रमांक 132 इथपर्यंत आपला अभ्यास आला होता. पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8वा, ओवी क्रमांक 132. पण थेट 133व्या ओवीपासून सुरू करण्याच्या आधी थोडंसं विषय प्रवेश, मी जसं म्हणालो, संदर्भ ज्याला म्हणता येईल. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काही उपदेश अर्जुनाला केला. शेवटच्या 2 श्लोकांमध्ये जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतंतीये ते ब्रह्म तद्विदुकृत्स्न मध्यात्मं कर्मचाखिलम, किंवा त्याच्या पुढचं साधिभूत साधिभूतादिदैव माम साधी यज्ञमची विधू वगैरे. मुद्दा एवढाच होता की काही संज्ञांचा उल्लेख भगवंतांनी केला. शेवटी प्रयाणकाले पिच माम ते विदुर्युक्त चेतसहा असंही म्हटलं. त्यामुळे स्वाभाविकच या 8व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली की ज्या ज्या संज्ञा भगवंतांनी वापरल्या त्या त्या अर्जुनाने प्रश्न विचारले. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम इत्यादी. आपल्याला सविस्तर बघण्याची गरज नाही, कारण बराच विचार आपला झालेला आहे. आणि पहिल्या 2 श्लोकांमध्ये अर्जुनानी हे सगळं विचारलं की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, इत्यादी इत्यादी. आणि शेवटी प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः, हा अर्जुनाचा प्रश्न. की प्रयाणकाली जे योगी असतात ते तुला कसे जाणतात. शरीराचं जेव्हा प्रयाणाची वेळ येते, मृत्यूची वेळ येते, साध्या भाषेत बोलूया, तर ते तुला कसे जाणतात, हा त्याचा शेवटचा प्रश्न. आता भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे, अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते वगैरे. आणि ज्या संज्ञा आल्या होत्या, अर्जुनाने जे विचारलं की किम तद ब्रह्म किम अध्यात्मम, असे प्रश्न विचारले. भगवंतांनी सांगायला सुरुवात केली, अक्षरम ब्रह्म परमम वगैरे. विषय आपला हा सुरू आहे की एक आपण साधारण 8वा अध्याय जो आहे त्याच्या आता 14व्या श्लोकापर्यंत काहीतरी पोहोचलोय. 13-14 काहीतरी, का 14-15, आपण मध्यामध्ये एक साधारण पोहोचलोय. ते या 8व्या अध्यायाची एकंदरीत संकल्पना काय, ज्याला मी विषय प्रवेश असं म्हणालो, ती आपण बघतोय. म्हणजे आपल्याला ते अखंड डोक्यामध्ये ठेवून हे श्रवण करता येईल. किंवा 8व्या अध्यायाचा जो कुठे विषय निघाला
की बा काय त्याच्यामध्ये तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलंय, काय विषय नेमका मांडलाय, तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे. हा, 8वा अध्याय म्हणजे काय आहे? अर्जुनाने प्रश्न विचारले होते 7व्या अध्यायाच्या शेवटी. त्याची उत्तर भगवंतांनी दिलेली आहेत. त्याच्यातही विशेषतः ज्या संज्ञा भगवंतांनी वापरल्या त्याची उत्तर भगवंतांनी विचार केला ना तर अर्ध्या चरणात दिलेली आहेत फक्त. म्हणजे कसं? अक्षरम ब्रह्म परम संपलं. ब्रह्म म्हणजे काय? एवढंच सांगितलं. कारण आपण बोललोय त्या विषयात, पुन्हा मला वाढवायचा नाहीये, की ब्रह्म म्हणजे काय हे 8व्या अध्यायापर्यंत आता अर्जुनाला नक्कीच समजलं होतं. पण त्याने तो प्रश्न का विचारला हा सगळा विचार करून झालेला आहे आपला. किंवा स्वभावोध्यात्म उच्यते. स्वभाव अध्यात्म उच्यते किंवा स्वभाव म्हणजे अध्यात्म, असं अर्ध्या अर्ध्या चरणामध्ये भगवंतांनी 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकापर्यंत उत्तरं दिलेली आहेत. अधियज्ञोहमेवात्र देहे देहवृतांबर इथपर्यंत अधियज्ञाचं वर्णन झालं. आणि 5वा जो श्लोक आहे की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय, असं म्हणून भगवंतांनी त्याचा जो शेवटचा प्रश्न होता त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. आता हे जे उत्तर आहे, हे उत्तर जो आपला जो श्लोक सुरू आहे 14 आणि 15 मी जसं म्हणालो, त्या 15व्या श्लोकापर्यंत म्हणजे उरलेल्या संज्ञा भगवंतांनी अर्ध्या अर्ध्या चरणामध्ये सांगितल्या, कारण ते व्याख्याच सांगायच्या होत्या. त्याचं कारण आहे बरं का. आणि अर्जुनाचा शेवटचा प्रश्न होता की हे कसे तुला येऊन मिळतात, हे जे योगी असतात हे प्रयाणकाली तुला कसे येऊन मिळतात, हा प्रश्न मगाशी आपण बघितला. थोडक्यामध्ये अर्जुनाने प्रक्रिया विचारली आणि स्वाभाविकपणे संज्ञा म्हणजे ज्याला व्याख्या म्हणतात, शुद्ध मराठीत त्याला डेफिनेशन असं म्हणतात, तर ती सांगता येते एका वाक्यामध्ये. पण जेव्हा प्रक्रियेचा प्रश्न येतो तेव्हा सविस्तर स्पष्टीकरणच द्यावं लागतं. आणि बरोबर तेच या 8व्या अध्यायामध्ये आपल्या लक्षात येतं की भगवंतांनी प्रक्रिया सांगण्यासाठी 5व्या म्हणजे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 5व्या श्लोकापासून तर 15व्या श्लोकापर्यंत मांडणी केलेली. आणि इतके श्लोक घेतलेत भगवंतांनी, एवढं सविस्तर सांगितलंय, याचं कारण जे आपण या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या निमित्ताने बघितलं होतं की जे विविध प्रकारचे योगी म्हणूया आता त्याला, ते भगवंताला येऊन कसे मिळतात हे सांगताना सुरुवातीला जे ब्रह्मज्ञानी झालेले आहेत पण जे ध्यान योगी आहे म्हणजे ध्यानाच्या मार्गाने जाणारे जे आहेत त्यांचा मृत्यूचा काळ कसा असतो, ते मृत्यूसमयी भगवंताला जाऊन कसे मिळतात, हा विषय पहिले मांडला. मग त्याच्यानंतर जे ज्ञानी असतात ते भगवंताला कसे मिळतात, त्याच्यानंतर सामान्य माणसाचं मरण कसं असतं म्हणजे ज्याला अज्ञानी म्हणूया त्याची मांडणी. म्हणजे थोडक्यामध्ये विविध प्रकारचे जे योगी त्यांचा जो मृत्यू असतो तो कसा होतो आणि त्याच्यानंतर ते भगवंताला कसे येऊन मिळतात, हा विषय मी जसं म्हणालो तो 5व्या श्लोकापासून तर 15व्या श्लोकापर्यंत घेतलेला आहे. विविध योग्यांच्या मरणाचा प्रकार म्हणूया त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. वेदवेत्या विरक्ताच्या मरणाचा प्रकार आहे. पुढे पुढे प्रणवाच्या ठिकाणी चित्ताची धारणा करणाऱ्या नामधारक भक्ताचा सर्वद्वाराणी संयम्य किंवा ओमित्येकाक्षरम ब्रह्म, हा एक आपण प्रकार पाहिला. आणि आता जो आपला 14 आणि 15 या श्लोकांचा विचार सुरू आहे त्याच्यामध्ये भगवंत आणि माऊली या ओव्यांच्या माध्यमातून सगुण भक्ताच्या निर्याणाचा प्रकार आपल्याला सांगतायत. इथपर्यंत आपण आलो, याला म्हणायचं विषय प्रवेश, टॉप टू बॉटम अप्रोच. काय विषय काय नेमका अध्यायात काय सांगणं सुरू आहे आपल्याला छान कळलं की 8व्या अध्यायाचा पूर्ण विषय हा आहे, तरी मी 15व्या श्लोकापर्यंतच बोललेलो आहे अजून. आणि मग पुढे काय आहे हा प्रश्न निर्माण होतो. 15 ते जे उरलेले श्लोक आहेत जे काही आहेत अजून पुढे 10-12 श्लोक, तर या 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात आहे की मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिम परमाम गतः.
या श्लोकाचा आपण मागच्याला खूप सविस्तर विचार केला, त्याचा सविस्तर अर्थ बघितला. पण या श्लोकाचा अर्थ असा की मला प्राप्त होऊन सर्वोत्कृष्ट अशा मुक्तिपदाला प्राप्त झालेले महात्मे दुःखाचे स्थान आणि अनित्य अशा जन्माला पुन्हा प्राप्त होत नाहीत. त्यामुळे एक काय म्हणूया थोडस पोट विषय त्याला सुरुवात झाली इथे थोडक्यामध्ये, की बा हे जे योगी आहेत ते अशा या दुःखमय संसाराला पुन्हा प्राप्त होत नाहीत. मग कोण होतं? पुन्हा प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि कोणत्या मार्गाने गेलेला जीव या संसाराला प्राप्त होतो, कोणत्या मार्गाने गेलेला जीव या संसाराला प्राप्त होत नाही, इत्यादी जे वर्णन आहे ते करण्यासाठी 18व्या अध्यायातले उरलेले श्लोक आहेत. एक छान आपल्याला आवाका लक्षात आलेला आहे. मी 18वा म्हणालो, 8वा अध्याय. 8व्या अध्यायाचा आपल्याला एक छान आवाका लक्षात आला की काय साधारण विषयाच्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे आपण भरकटणार नाही. तर आपल्या आजच्या अभ्यासाकडे परत येऊया. मी जसं म्हणालो 14-15 श्लोक मागच्याला वाचला होता, त्याचा भरपूर विचार आपण केला होता. नव्हे त्याच्यावरच्या काही ओव्या सुद्धा आपण घेतल्या होत्या 132 पर्यंतच्या. आणि या श्लोकांच्या विवेचनामध्ये माऊली केवळ सगुण भक्ताचा जो निर्याणाचा प्रकार आहे, सगुण भक्त जो असतो, अपरंपार प्रेम तसं भगवंतावरती असतं, त्याच्या निर्याणाचा प्रकार ते सांगतात. आणि तो भक्त कसा असतो हे वर्णन आपण, मी जसं म्हणालो, या ओव्या बघून झाल्या आपल्या, पण त्याचं पुन्हा एकदा स्मरण आपल्या सर्वांना असणं आवश्यक आहे. कारण मला तुमचं नाही माहिती, पण मी स्वतःला प्रमाणित करत असतो, पुन्हा शुद्ध मराठीत सर्टिफाय करत असतो की मी भक्त आहे म्हणून. मला वाटतं मी भक्त आहे म्हणून. तुम्हाला वाटतं का मला माहिती नाही. आणि या ओव्या वाचल्या की शब्द चांगले नाहीत, पण जे काही मिळते आपल्याला, तसं माऊली शाल जोडीतलेच देतात, पण इथे बहुतेक मला असं वाटतं शालही त्यांनी ठेवलेली नाही. उरलेला जो शब्द आहे तोच आहे फक्त. म्हणजे माझ्यासारख्याला जर माझी विवेकशक्ती जागृत असेल ते लक्षात येतं की कुठल्या तोंडाने मी स्वतःला भक्त म्हणतोय. कारण पहिलीच ओवी 124 क्रमांकाची सांगते आहे की जे नामधारक भक्त अनित्यत्वाच्या ज्ञानाने जणू मृतप्राय झालेल्या विषयांना वैराग्याची तिलांजली देऊन बहिर्मुख प्रवृत्तीच्या पायात बेडी घालून आणि प्रवृत्तीच्या उरावर मोठा दगड ठेवून आणि पुढे मग मला हृदयात घालून माझ्या भक्तिसुखाचा भोग घेतात. त्यामुळे याचं पहिल्याच बॉलवर विकेट. म्हणून की याच्यासाठी स्मरण म्हणून मी हे सांगतोय की कोणत्या भक्तासाठी भगवंत धावून जातो हे महत्वाचं आहे. माझ्यासारखा जो स्वतःला भक्त समजतो, आणि आपल्याला सगळ्यांना ती व्याख्या पाठच आहे समर्थांची, विभक्त नव्हे तो भक्त, आणि शेवटी गाडी तिथपर्यंतच जाणार आहे. कारण तत्वज्ञान थोडीच बदलणार आहे, विषय कुठलाही असला, ग्रंथ कुठलाही असला तर. पण असं ज्याचं असतं, बाहेरची धावच मुळात त्याची थांबलेली असते. बहिर्मुख प्रवृत्तीच्या पायात बेड्या घातलेल्या असतात. फार सुंदर वर्णन माऊलींनी नेहमीप्रमाणे अलंकारिक वर्णन केलेलं आहे. पण हे म्हणजे काय म्हणूया त्याला, हे त्याचे निकष आहे, हा प्री कंडिशन्स आहेत. हे जेव्हा असेल तेव्हाच खरं भगवंताचं प्रेम. कारण इतके सर्व जर प्रेमाचे विषय असतील तर भगवंतावर प्रेम कसं असू शकेल? साधं गणित आहे. त्यात काय नॉट अ रॉकेट सायन्स ज्याला म्हणतात. तर या सगळ्या ओव्या, पुन्हा सगळ्या ओव्या मी वाचणार नाहीये, पण हे वर्णन भगवंतानी केलं की ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, मीची होनी आटले उपासे. वर्णन केलेलं आहे की ती भक्ती कसा करतो तो भक्त, कोणासाठी मी धावून जातो. आणि पुढे भगवंतांनी म्हटलंय, जे आपण मागच्याला विचार केला, की अरे ज्याला एखाद्याला दीन होतो तो, जसं आपण मागच्याला बोललो की त्याचं नावच दीनानाथ आहे. दिनांसाठी जो, दिनांचा जो कैवारी आहे, गजेंद्र महासंकटी वाटप आहे, मागच्याला आपण बघितलं होतं, तया कारणे श्रीहरी धावत आहे.
जो गजेंद्रासाठी उडी घालतो आहे संकटातून सोडवण्यासाठी, तो काय माणसासाठी घालणार नाही. पण त्याच्यासाठी पुन्हा अन्याश्रयाणाम त्यागा, अन्य आश्रय जोपर्यंत माझ्या चित्तामध्ये अजूनही मला बाहेर कोणाचा तरी आणि कशाचा तरी आधार वाटतोय, तो नाहीये. नव्हता आला द्रौपदीसाठी पण. जेव्हा तिच्या लक्षात आलं की आता त्याच्याशिवाय कोणी नाही, तेव्हाच आलेला आहे. माहिती आहे आपल्याला महाभारतातली कथा. तर दिनासाठी मी धावतो, त्या भक्तासाठी मी धावणार नाही का? त्याला क्लेश होऊन धाव म्हणण्याची दुर्दशा प्राप्त होत असेल, तर मग यावत जीव भक्ती त्यांनी का करावी, असे प्रश्न माऊलींनी 129 क्रमांकाच्या ओळीमध्ये उपस्थित केले. त्यामुळे त्यांनी माझं स्मरण करावं आणि स्मरता क्षणी मी त्याच्याजवळ जावं, एवढा स्मरणांचा जो भार किंवा कष्ट, ते सुद्धा त्याला करावे लागत नाही. तर मग मी काय करतो? 131 क्रमांकाची ओळी फार सुंदर. भगवंत म्हणतात, ते ऋणवई पण देखुनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. की त्या भक्ताची जी अनन्य भक्ती आहे, त्याचा जो ऋणीपणा आहे, तो माझ्याकडे असलेला पाहून मीच स्वतःवरील ऋणातून मुक्त होण्याकरता भक्तांच्या देहत्यागाच्या प्रसंगी त्याची सेवा करतो, परिचर्या करीत. आपल्याला नाही सगळे कल्पनेचे खेळ वाटतात. कारण मला असं माहिती असतं ना, मी तिथपर्यंत पोहोचणं कधी शक्यच नाही. भगवंतावर श्रद्धा असते, नमस्कार वगैरे आपण करतो, पण हे असं काही होत असेल याच्यावर आपला विश्वासच बसत नाही. कारण माहिती असतं मनात कुठेतरी की इथे जे काही भक्ताचं वर्णन आलेलं आहे त्यात मी बसत नाही. त्यामुळे मग ते बरोबर आहे. मग आपल्यासाठी कदाचित ते कल्पनेचे खेळ असतील. पण इथे प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की तो सेवा करतो अक्षरशः येऊन त्या भक्ताची. का? तर त्याला असं वाटतं की अरे, ज्यांनी माझं संपूर्ण जीवन सर्वस्व मला दिलेलं आहे, त्याचं केवढं मोठं ऋण माझ्यावरती आहे. भगवंत ऋणाची भाषा बोलतात. हा, हे आहे भक्तीचा महिमा, हे भक्तीचं महात्म्य, भक्तीचं वैभव. ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे, मागच्याला बोललो होतो आपण, ते कर्माच्या संदर्भात होतं. पण भक्तीच्या संदर्भात तेच आहे. अशा त्या भक्ताच्या प्रेमाचं ऋण त्याच्या डोक्यावर चढतं आणि ते ऋण तो मानतो, असा तो भगवंत आहे. तो असं नाही म्हणत की मी तर भगवंत आहे, माझी केलीच पाहिजे भक्ती, असं नाही म्हणत तो. आणि आपण व्यवहारात कोणी उपकार केले असतील तर विसरून जातो सोयीस्करित्या. आणि 132 क्रमांकाची ओवी, तिथपर्यंत आपण मागच्या वेळेला आपला अभ्यास आला होता. ती एकदा मी वाचली होती फक्त, आणि त्याचा विचार करायला मागच्याला फारसा वेळ नव्हता. आज करूया. त्या 132 क्रमांकाच्या ओवीत माऊली म्हणते की देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुयेत, की मरणप्रसंगी देहाला होणाऱ्या क्लेशाचा वारा माझ्या या सुकोमल भक्तांना झपाटेल, म्हणून मी त्यांना आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात घालून ठेवतो. पुन्हा रूपकात्मक म्हणा, अलंकारात्मक म्हणा, असं वर्णन आहे. पण मरणकाली ज्या काही मरणप्राय वेदना होतात म्हणा, किंवा एकंदरीतच मरणकाल येईस्तोवर अनेक दुःखातून या शरीराला, देहाला, अंतःकरणाला जावं लागतं. त्याचा जो क्लेश होतो, देह वैकल्याचा वारा म्हणते माऊली. वैकल्य याचा अर्थ विकलता किंवा कातरता, आपण ज्याला म्हणतो. विकल, आपल्याला विकल शब्द माहिती आहे मराठीत. विकलता माहिती आहे. विकलता येते, कातरता येते, घाबरतो जीव. हे जे सगळे क्लेश आहेत, हे त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून भगवंत म्हणतात की मी त्याला आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात जणू काही घालून ठेवतो. तर ते जणू काही शब्द घालून घ्यायचा आपण, कारण हे रूपकात्मक वर्णन आहे. आत्मज्ञानाचा काही असा पिंजरा नसतो. थोडक्यामध्ये आत्मज्ञान मी त्याला देतो, अगदी साध्या भाषेत बोलूया. त्यामुळे त्याला
हे जे क्लेश आहे, हे जे ताप आहे म्हणूया, त्याचे चटके सहन करावे लागत नाहीत. पुढच्याच ओळीमध्ये 133 मध्ये माऊली म्हणते की वरी आपुलिया स्मरणाची उवाईली ही व ऐसी करी सावली ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तयात. त्याचा अर्थ असा आहे की त्यावर पुन्हा माझ्या स्मरणाची विस्तृत, प्रसन्न, सुखकारक आणि शीतल अशी सावली करतो. आणि अशा स्मरण योगाने त्यांची निश्चयात्मक आत्मबुद्धी स्थिर झाली असता मी त्यांना माझ्या निर्गुण स्वरूपाकडे आणतो. आत्मज्ञानाचा पिंजरा म्हणा की ऐसे नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते मी. वरी आपुलिया स्मरणाची ओवायली. ओवायली याचा अर्थ प्रसन्न, विस्तृत किंवा पसरलेली असा साधारण अर्थ होतो ओवायली. काय ओवायली? तर सावली. आणि कशी आहे? हिव. हिव म्हणजे शीतल. म्हणून इथे शब्द वापरले की ती विस्तृत, प्रसन्न, सुखकारक आहे. शीतल अशी सावली कशाची? माझ्या स्मरणाची. ते खरा भक्त असेल तर त्याला भगवंताचं स्मरण ही अशी शांत, प्रसन्न, शीतल सावली वाटते उन्हातली. खरा भक्त असेल तर. आणि मला माझ्यासारख्याला अगदी उलटं वाटतं. मला ते रणरणट ऊन वाटतं. का? म्हणजे कसं, गमतीने बोलतोय मी, पण म्हणण्याचा उद्देश असा की सद्गुरूंनी सांगितलंय नामस्मरण केलं पाहिजे. मलाही पटलेलं आहे, बुद्धीच्या पातळीवर नामस्मरण केलं पाहिजे. केलं पाहिजे म्हणून मी करतो, आवडतं म्हणून नाही करत. प्रेम आहे म्हणून नाही करत. म्हणून मी त्याला रणरणत्या उन्हाची हे दिली. कारण रणरणट जे ऊन असतं, भाजून काढणारं जे ऊन असतं, बहुतेक तो दृष्टांत माझ्या डोक्यात आला कारण मी आत्ताच टेक्सासला जाऊन आलो म्हणून असेल कदाचित. पण त्यातनं आपल्याला कधी एकदा ते उन्हातून आपण बाहेर पडतो आणि सावलीत जातो. असं होतं की नाही? होतं. मग तसंच माझं नामस्मरणाचं होतं की नाही? माझ्याबद्दल बोलतोय मी. कधी एकदाच हे संपतं. काय संपतं? जे काही ठरवलेलं असेल, अर्धा तास असेल, 15 मिनिटं असेल, खूपच महाभाग असतील तर गजर लावून नामस्मरणाला बसतात. तर कधी त्यातनं उठतो. कारण समजा एक बंधन आपण घालून घेतलं असेल किंवा काही एवढ्या माळांचा जप झाला पाहिजे. तर ते बंधन माळा म्हणजे जपाच्या संख्येचं असेल किंवा वेळेचं असेल. पण जसं त्या उन्हातून कधी एकदा मी बाजूला जातो असं मला होतं, तसं कधी एकदाच हे नामस्मरण संपतं आणि मी माझ्या लाँग वीकेंडच्या सगळ्या कार्यक्रमांना रामकृष्ण हरी. आज लाँग वीकेंड आता सुरू झाला म्हणून मला एक एक असे दृष्टांत आठवत आहेत. हे मला मगाशीच आठवलं होतं म्हणून मी बोललो नाही. कारण का? सुरुवातीला म्हणूनच मी म्हटलं बहिर्मुख प्रवृत्तीच्या पायात बेडी घालून. पहिल्याच ओळीत विकेट माझी गेलेली असल्यामुळे पुढे बोलण्याची गरजच नव्हती. असा हा भक्त नाही. त्याला भगवंताचं स्मरण, मग ते नामस्मरण असेल, ते चिंतनरूप स्मरण असेल, जे काय असेल, ती त्या भक्ताला ती त्या भाजून काढणाऱ्या उन्हातली जणू काही अशी शांत, शीतल, प्रसन्न, सुखद सावली वाटते. हवीशी वाटते. हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्याचं खरं प्रेम भगवंतावरती असतं. आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करतो भगवंत? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. मागच्याला या श्लोकाचा उल्लेख केला होता. 10व्या अध्यायातला श्लोक. गमतीने 10वा श्लोकही सांगितलं होतं. लक्षात ठेवायला सोपं. 10-10. 10व्या अध्यायामध्ये काय म्हणतात भगवंत? तेषां सततयुक्तानां. काय सुंदर श्लोक. आणि पहा, अगदी तेच नेमकं सांगणं चाललेलं आहे आपल्याला. ही मार्मिकता जर माझी सुटली ना माझ्या साधनेतून, तर मग डॉक्टर काका म्हणतात तसं साधना भास उरतो फक्त. मला वाटतं माझी साधना सुरू आहे, पण ती साधना नसते. की
मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर केलेल्या तेषां सततयुक्तानां, त्या भक्तांना, तेषां कोणाला, सततयुक्त, नित्ययुक्त, सततयुक्त हे शब्द भगवद्गीतेमध्ये अनेक वेळेला येतात. परवलीचे शब्द आहेत, परवलीचे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. आपला मुद्दा तो सुरू होता. तो भजन करतो. याच 14व्या श्लोकाच्या ह्याच्यात आपण पाहिलं होतं, अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः. किती बरोबर असं छान जुळून येतं पहा. तत्वज्ञान तेच सांगणं चाललेलं आहे. संदर्भ वेगळा, त्यामुळे अध्याय वेगळा. पण तत्वज्ञान थोडीच बदलणार आहे. साधनेची मार्मिकता थोडीच बदलणार. त्यामुळे अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः असं या अध्यायात म्हटलेलं आहे, की ज्याचा आपण छान विचार केला, की सतत आणि नित्यशः असे दोन्ही शब्द का वापरलेत. कारण सततम इति नैरंतर्यम उच्यते असं आचार्य म्हणतात. असं मागच्या आपण बघितलं, की सतत शब्दाने काय सांगितलेली आहे, तर निरंतरता सांगितलेली. आणि एखादी गोष्ट मी निरंतर करू शकतो, पण थोड्या काळासाठी करू शकतो. आणि म्हणून सतत सोबत नित्यशः असाही शब्द वापरलेला आहे. आणि नित्यशःचा अर्थ दीर्घकाळ. आणि दीर्घकाळ म्हणजे किती दीर्घकाळ? आपला विषय तो सुरू आहे, देहत्यागापर्यंत. प्रयाण काळ म्हणजे दीर्घकाळ. आणि आचार्यांना सुद्धा याचं महत्व वाटतं. इतकं की ते आठवण करून देतात, की न षण्मासम संवत्सरम वा किम तर ही यावत जीवम नैरंतर येणं, की 6 महिने अथवा वर्षभर नव्हे, तर आयुष्यभर आणि निरंतर ईश्वराचं स्मरण. आणि हे तोच करतो कोण? भजताम प्रीतिपूर्वकम. आपला जो विषय सुरू आहे, त्याला खरं भगवंताचं प्रेम. भक्तीमध्ये काय, भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती, काय सांगण्याची खरं गरजच नाही. प्रेमाशिवाय भक्तीच्या प्रांतात काही नाहीच आहे दुसरं. प्रेमलक्षण असेल किंवा ज्ञानलक्षण असेल, भाग वेगळा आहे, पण प्रेम. त्यामुळे तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. आणि इथे सुद्धा आचार्यांनी याही श्लोकात आठवण करून दिलेली आहे बरं, की सकाम भक्त नव्हे. म्हणजे कसं, की मला काहीतरी हवंय. आता काय हवंय ते सोडून द्या. प्रत्येकाचं आहे आपापल्या एक यादी तयारच असते आपली संसारातली. मग त्यातलं मला काहीतरी हवं आहे म्हणून मी भगवंताची उपासना करतोय, त्याला सकाम भक्ती असं म्हणतात. ते नव्हे असं स्पष्ट आचार्य भाष्यामध्ये लिहित आहेत. भजताम प्रीतिपूर्वकम. अरे प्रेमच आहे, भगवंताचं इतकं प्रेम आहे म्हणून नित्ययुक्त तेषा किंवा सततयुक्त. मग अशा भक्ताचं काय करतो मी? त्या श्लोकात म्हणतात आहे, ददामी बुद्धियोगम. अहम ददामी. अहम त्यातला अध्यारूप शब्द आहे, कारण ददामी संस्कृत जो धातू वापरलेला आहे, ददामी. ददामी बुद्धियोगम. आता बुद्धियोग म्हणजे काय? तो कसा देतो? आता खरं विचार केला तर कसा देतो हे पुढच्या काही ओव्यांमध्ये येणार आहे, पण तो त्या अध्यायातला विषय आहे, 10व्या. तो आपण तेव्हा बघूच या. पण बुद्धियोगम तम, तो बुद्धियोग ये न, की ज्याने काय होतं, माम उपयांती, ते मला, ते येऊन मिळतात. मग मला कसे प्राप्त होतात? ते आत्मभावाने प्राप्त होतात, एकत्वाने प्राप्त होतात, असं आचार्य तिथे म्हणतात. मुद्दा काय सुरू आहे आपला, की हा बुद्धियोग मी त्या भक्ताला देतो, ते ज्ञान त्याला प्रदान करतो. कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तो तर अबाधित सिद्धांतच आहे वेदांताचा, भगवद्गीतेचा आणि प्रस्थानत्रयीचाच एकंदरीत. मग या भक्ताला, की ज्यांनी अखंड सर्व विषय आपल्या अंतःकरणातले दूर सारून, जसं आपण मगाशी म्हणालो, नारद भक्ती सूत्रात तर अनेक सूत्र या अर्थाचे आहेत. अन्याश्रयणम त्याग, तद्विस्मरणे परम व्याकुलता इत्यादी. असा जो भक्त, असं ज्यांनी माझ्यावर प्रेम केलंय, की ज्याच्या प्रेमाचं ऋण माझ्या डोक्यावर चढलेलं आहे, त्याला मी काय करतो? मी त्याला माझ्या निर्गुण स्वरूपाकडे आणतो. भगवंत म्हणतात माझी जबाबदारी आहे ती, माझ्यावर ऋण आहे त्याचं. सर्वस्व त्यांनी दिलेलं आहे मला, त्यामुळे मी पण त्याला स्वतःला देऊन टाकतो.
माझ्याशी आणून त्याला एकरूप करतं. हे या दोन ओव्या आपल्याला सांगतात, 132 आणि 133. माऊलींचं वर्णन काव्यात्मक आहे, पण सांगणं हे सुरू आहे. 134 मध्ये म्हणतायत, म्हणून देहातीचे साकडे माझिया कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेचे आण. म्हणून माझ्या भक्तांना मरणाचे संकट कधीच पडू देत नाही. मी आपल्या भक्ताला माझ्या परमधामाकडे सुखाने आणतो. ते सांगणं सुरू आहे. माझं जे परमधाम आहे, ते परमधाम काय आहे आणि कोणाला आणतात आणि कोणाला भगवंत आणत नाहीत वगैरे, हेच उरलेले सगळे श्लोक आपल्याला सांगणार आहेत 8व्या अध्यायातले. मी मगाशी जसं म्हणाल, हा विषय आहे आता उरलेल्या अध्यायाचा. प्रयाण कालाचं जे वर्णन आहे ते इथे आता 14 आणि 15 मध्ये संपणार आहे. पण भक्तांना मरणाचं संकट कधी पडू देत नाही, माऊली म्हणते. माऊलींचे एक एक शब्द फार महत्वाचे असतात. त्याला मरणच येऊ देत नाही असं म्हटलं. मी तर पहिले कामाला लागलो असतो. कामाला म्हणजे काय? भक्तीचे. अरे वा वा, असं म्हटलेलंच नाही भगवंताने. मरणाचं संकट, ज्याला मरणाचं संकट वाटतं तो सामान्य माणूस. त्याचं वर्णन पाहिलं आहे आपण. सामान्य माणसाच्या आपण निर्याणाचा प्रकार पाहिला आहे. ज्ञानाचा तो विषयच नाहीये. ते देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसे मठ गगना भरुनी गगनाची असे, त्यांचं वर्णन आहे याच अध्यायातल्या माऊलींनी केलेलं. ज्ञानाच्या बाबतीत तो प्रश्नच नाही आहे. ते देह झोळ ऐसे मानून, ते आहे या पुढे ओळीत येणार आहे की त्यांना ते देहभानच नसतं. देह आहे का नाही, ते झोळ मानलेलं आहे त्याला. अजून प्रारब्ध आणि देह सुरू आहे म्हणून सुरू आहे, संपायचं आहे. याच्या पलीकडे त्याचं फारसं कोड कौतुकच नाही. त्याला झोप लागते म्हणून झोप देणं सुरू आहे. 4 घास खावे लागतात म्हणून कोणीतरी जबरदस्तीने वाटीत आणून देतं चमचा म्हणून खाणं सुरू आहे. लक्षात आलं असेल मी काय बोलतोय. ते देह झोळ ऐसे मानून. पण भक्ताचं वर्णन सुरू आहे इथे. मी गेलो ज्ञानाकडे, पण इथे भक्ताला आहे. तर भक्ताला सुद्धा मरणाचं संकट कधी पडू देत नाही. म्हणजे काय, त्याला मरण हे संकट वाटत नाही असं त्याचा अर्थ. का वाटत नाही? मी नेहमी सांगतो. परमपूज्य मंदादेंचं ते वाक्य असं कोरल्या गेलेलं आहे माझ्या हृदयामध्ये. मंदादे नेहमी सांगतात, मरावंसं वाटत नाही. का नाही वाटत? कारण जगावंसं वाटतं. जगावंसं का वाटतं? भोगावंसं वाटतं. मग असं वाटतं अजून खूप भोग राहिलेत माझे. हे करायचं आहे, ते करायचं आहे. आता ते जाऊ दे, ते वर्णन करायला आपल्याकडे वेळ नाही. पण प्रत्येकाच्या भोगाच्या अनेक व्याख्या आहेत. मुलगा अजून 12वी व्हायचा आहे, त्याचं कॉलेज व्हायचं आहे, लग्न व्हायचं आहे, नातवंडांची चेहरे व्हायचे आहेत, इत्यादी इत्यादी. हे सगळे भोगच आपापले. अजून माझ्याकडे हीच गाडी आहे, अजून तर ती गाडी घ्यायची आहे, अजून 2च बेडरूमचं घर आहे, अजून 4 बेडरूमचं घ्यायचं आहे, इत्यादी भोग. मग स्वाभाविकच आहे ना, अगदी स्वाभाविक आहे. कारण देह सत्य आहे, जग सत्य आहे, हे असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. आणि भोगायचं असल्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला मरणाची कल्पना सुद्धा सहन होते. आणि आपण ज्या भक्ताचं वर्णन वाचतोय त्याचं काय आहे, 124व्या ओवीतच आपण वाचलेलं आहे. पहिल्याच ओवीत आपण, जे मी मगाशी बोललो, की अनित्यत्वाच्या ज्ञानाने जणू मृतप्राय झालेल्या विषयांना वैराग्याची तिलांजली दिलेला. बघ, कारण त्याच्या लक्षात आलेलं आहे, माझ्या नाही लक्षात येते. म्हणून तर मी अखंड धावतोय. 50 वर्ष झाली त्याच्याच मागे धावतोय. कशाच्या? जे अनित्य आहे. तैसे या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दौडिता पाठीला माऊली. पण माझ्या मागे नाही लागत ते वैराग्य, कारण मला अजूनही अनित्य वस्तू नित्यच वाटतात. पण त्याला नाही वाटत, त्या भक्ताला, आणि म्हणून त्याला मरणाचं संकट नाही वाटत. म्हणून काही मरणाची, जसं डॉक्टर काका म्हणतात, मरणाचं स्मरण असावं. म्हणजे काय अखंड मरणाच्या भयात राहावं का? असा त्याचा अर्थ नाहीये. पण स्मरण असावं.
म्हणजे काय येणार आहे एक दिवस, या प्रारब्धाप्रमाणे हा देह सुरू आहे. एक दिवस ज्या दिवशी या देहाचं प्रारब्ध संपणार आहे आणि ते जिथे संपेल आणि त्या दिवशी जावंच लागणार आहे, हे नेहमीच मी बोलतो. खूप आनंदाने बोलतो का नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आनंदाने बोला, नाही तर दुःखाने बोला. आणि तेही मी सांगतो की तोपर्यंत जावं लागणार नाही. सो हाफ ग्लास इज फुल, हाफ माइट बी एम्प्टी. संकट वाटत नाही, मरणाचं संकट वाटत. ठीक आहे, देह प्राप्त झालेला आहे ना, प्रारब्ध त्याला चिकटून आलेलंच आहे, ते पॅकेज त्याप्रमाणे सुरू आहे. ज्या दिवशी संपायच्या दिवशी संपेल असं त्या भक्ताला वाटतं, त्यामुळे त्याला संकट कधी वाटत नाही. आणि अशाच भक्ताला मी माझ्या परमधामाकडे सुखाने आणतो, असं भगवंत म्हणतायत. वरचील देहाची गवसणी फेडून, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी, आपण पा मिळवी. 135 क्रमांकाची ओळी. हे मी कसं करतो ते आता भगवंत सांगतात, वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती प्रक्रिया पण सांगतात आहे की मी त्याला कसं घेऊन जातो माझ्या परमधामाकडे. मी काय करतो, तर मी त्यांच्यात म्हणजे त्या भक्तांच्या मध्ये निर्माण केलेल्या विचाराने आत्म्यावरची देहाची गवसणी काढून, श्रवण मननांच्या योगाने वरवरची मिथ्या अहंकाराची धूळ झाडून, आणि सद्गुरूंद्वारा किंवा मी स्वतः केलेल्या उपदेशाने देहवासना, लोकवासना, शास्त्रवासना या वासनेपेक्षा शुद्ध असणारी ब्रह्मवासना वेगळी करून मी माझ्या लक्ष्य स्वरूपाशी त्यांचे ऐक्य करतो. प्रक्रिया सांगितली. वरचील देहाची गवसणी फेडून. गवसणी म्हणजे आपल्याला माहिती आहे, गवसणी घालणं, प्रदक्षिणा म्हणा, किंवा इथे या संदर्भात गुंडाळी असा आपण विचार करू शकतो. माऊलींचं वर्णन आता पुढे तर काय विचारू नका. इतकं भेदक वर्णन केलेलं आहे या देहाचं. ज्या देहाचं मला इतकं प्रेम आहे, त्या देहाची इतकी निर्भत्सना माऊलींनी याच श्लोकाच्या ओव्यांमध्ये केलेली आहे. इतकं प्रेम असतं की असं वाटतं ज्ञानेश्वरी वाचूच नाही. आपण सगळेजण त्यातले नाही, मला खात्री आहे, म्हणूनच आपण सगळेजण अभ्यासाला आलेले आहात. पण मुद्दा असा की इथे त्याची सुतोवाच मौलीने केलेलं, की जणू काही देह म्हणजे काय, गुंडाळी आहे. कशाची? 18 मोळी तर काय देहांची, हाडांची म्हणा, मांसाची गुंडाळी आहे. कशा होती? एक आवरण आहे त्या आत्म्यावरच. वरचील देहाची गवसणी फेडुनी. आणि ती गुंडाळी असल्यामुळे ती फेडायची म्हणजे काय, उकलायची ती. म्हणून फेडुनी शब्द वापरला. माऊलींचे शब्द म्हणून मी म्हणालो, माऊलींचे शब्द, दृष्टांत, रूपक, जे इतकं विचार करावा लागतो की हेच इथे शब्द का वापरले असते, इतकं छान. गवसणी म्हटल्यामुळे फेडून, आहाच अहंकाराचे रज झाडून, की ती देहाची गवसणी काढली, फेडली म्हणजे उकलली म्हणूया. ते उकलल्यानंतर एक सूक्ष्म असतं ना, मंदातींचा दृष्टांत मला आठवलं. कांदा जो कोणी सोलला असेल, श्रावण महिना आहे पण आता आठवलं दृष्टांत. कांदा आपण निश्चितच कधीतरी तर सोलला असेलच, जरी स्वयंपाकघरात काम नसेल करत तरी. तर कांदा सोलताना मंदाती म्हणतात की आपण त्याच्या वरचं पहिले साल काढतो, जे फेकून देतो आपण. मग हळूहळू एक एक किंवा दोन किंवा तीन सालं निघतात, आणि शेवटी असं वाटतं की झालं, निघाला साल, आणि पण कांदा चिरायला सुरुवात करतो. आणि अनुभव असेल की ती सुरी ती घसरते त्याच्यावरून. अनुभवाच्या विषयात आहे. का? कारण त्याच्यावर अजून एक पातळ साल असतं, अत्यंत पातळ, ज्याला शुद्ध मराठीमध्ये ट्रान्सपरंट असं म्हणतात. पारदर्शी असतं ते. म्हणून तर असं वाटतं की आता साल संपलेला आहे, पण ते असतं. मुद्दा असा आहे, तो दृष्टांत आठवण्याचं कारण असं की ही जी कांद्याच्या सालाची गवसणी आपण फेडली, तरी जे एक आतमध्ये उरतंय की नाही, त्याला म्हणतात आहे आहाच अहंकाराचे रज झाडून, आणि शुद्ध वासना निवडून. निवडून शब्द आहे, निवडणं आपण म्हणतो तसं. उदाहरणार्थ तांदूळ निवडतो आपण. तांदूळ निवडतो म्हणजे काय करतो नेमका? किती छान शब्द आहे बा माऊलींचे. तांदूळ निवडतो म्हणजे आपण काय करतो, खरं तांदूळाला काहीच करत नाही आपण. जे नको आहे त्यातलं ते काढून टाकतो, म्हणजे खडे काढतो. पण बोलताना काय म्हणतो, मी तांदूळ निवडले. बस तेच सुरू आहे इथे.
जे नकोय, वरचीर देहाची गवसणी नकोय, काढून टाकली. ते जे सूक्ष्म पातळ जो थर आहे अहंकाराचा, नको तो पण नकोय, काढून टाकला. मग तो अगदी ब्रह्मवासनेचा जरी असेल, अगदी इथे जे वर्णन केलेलं आहे की लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना, ज्याला ईषणा असंही म्हणतात, वेगवेगळ्या ज्या ईषणा आहेत, त्या तर खरं म्हटलं तर नाहीतच आहे, कारण भक्ताचं वर्णन सुरू आहे, त्याला या ईषणा असतीलच कशा. कारण आपण मगाशीच ती पहिली ओवी बघितली पुन्हा, 124 क्रमांकाची. त्या ईषणा तर कधीच संपल्यात त्या भक्ताच्या. पण कुठे थोडस ते सूक्ष्म पातळ पडदा तो राहून गेला असेल अहंकाराचा. भक्त म्हणून म्हणा, भगवंतावरच्या प्रेमाचा म्हणा, हे ज्ञानाच्या दृष्टीने वर्णन केलेलं आहे श्रवण मनन म्हणून. अं, अहम ब्रह्मास्मी मधला अहम म्हणा, तोही चालत नाही ना. अहम तेही, त्याचाही विश्राम पावावा लागतो त्याही अहमचा. तर तो अहम, पण सुरुवातीला काय करायचं आहे, ते जे किडाळ आहे ते काढायचं आहे. कारण आपल्याला काय हवंय, पंधरे तेची होय, नेहमीची होय आवडते आपली, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प तो. ते किडाळ काढणं सुरू आहे. हे किडाळ मी काढतो, भगवंत म्हणतात. शेवटपर्यंत शेवटचं किडाळ ते जे आहे, ती जी शुद्ध ब्रह्मवासना ती वेगळी करून ती सुद्धा वेगळी मी करतो. आणि मी काय करतो, माझ्या लक्ष्य स्वरूपाशी आता ऐक्य करतो. कारण कितीही शुद्ध असली तरी तिथे द्वैतच आहे, सूक्ष्म का होईना पण ते द्वैतच राहतं. तेही आता चालत नाही, कारण आता ऐक्याची वेळ झालेली. त्यामुळे ती वेगळी करतो आणि माझ्या लक्ष्य स्वरूपाशी त्याचे ऐक्य करतो. या पद्धतीने भगवंत म्हणतात आहे की मी माझ्या परमधामाकडे त्या भक्ताला घेऊन जातो. बरं, हे सगळं वर्णन सुरू आहे, हे प्रयाण कालाचं सुरू आहे. कारण आपला संदर्भच आहे, मी मगाशीच म्हणालो, प्रयाण कालातलं हे जवळपास मला वाटतं सातवा प्रकार आपण पाहतोय. योग्यांचे जे 7 प्रकार आहेत त्यातलं आता भक्ताचं प्रयाणाबद्दल बोलतात आहे. पण भगवंत आता मात्र 136व्या ओवीत, म्हणजेच माऊली 36व्या ओवीत म्हणतात आहे की आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अव्हेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. की आणि भक्तांना तर देह जिवंत असताना सुद्धा विशेष अशी देह तादात्म्याची जाणीवही नसते. म्हणून मरणाचे वेळी देहाचा उपेक्षा बुद्धीने त्याग करीत असता देहाचा वियोग होत आहे असे काही त्यांना वाटत नाही. म्हणजे काय सांगण्यात आलो आहे, अरे प्रयाणकालीच होतं असं नव्हे, हेची देही, हेची डोळा भोगू मुक्तीच असो, हे सांगणं सुरू. की तो जो भक्त असतो, खरा भक्त, की जो विभक्त आता राहिलेलाच नाहीये, तो भक्त, तो देह प्रारब्धानी सुरू असतानाच हा आनंद भोगत असतो. प्रयाणकाली हे होतं, मग त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. आणि भक्ता तरी देही, म्हणजे भक्तांना देह जिवंत असताना, इथले हे पुन्हा माऊलींचे शब्द फार विशेष आहे, ते शब्दच विशेष आहे, महत्वाचे आहेत. म्हणजे विशेष एकवंकीचा ठाव नाही. एकवंकी याचा अर्थ ऐक्य म्हणा, तादात्म्य म्हणा. हे जे काही शब्द आहेत ना, हे ज्ञानेश्वरी इतर ठिकाणी पण आलेले असतात, आपल्याला माहित नसतं. एकवंकी, एकवंकी म्हणजे ऐक्य, तादात्म्य. मग इथे तादात्म्य असा अर्थ आहे का, कारण देहाचा संबंध सुरू आहे, देह तादात्म्य, त्याची विशेष अशी जाणीव नसते. म्हणजे लोक व्यवहारेहम गच्छामित्यादिके बुधा, मला एकदम श्लोक आठवला, पंचदशीतला श्लोक. लोक व्यवहारेहम गच्छामित्यादिके बुधा विविच्चैव चिदाभासम कूटस्थात तम विवक्षती, असा तो पूर्ण श्लोक. एकदम मी काय म्हणूया, शुद्ध मराठी ट्रॅक बदलल्यासारखा वाटेल, पण तो ट्रॅक नाही बदललेला. याची मार्मिकता समजावून सांगण्यासाठी की विशेष जो एकवंकीचा ठाव नाही असं म्हणतात आहे, की विशेष देह तादात्म्याची जाणीव नसते, म्हणजे साधारण जाणीव असते असा त्याचा अर्थ आहे बरं का. विशेष नसते. मग विशेष म्हणजे कोणती,
ती शिकवण्याची गरज नाही, कारण ती माझ्याकडे भरपूर आहे. देह तादात्म्याने परिपूर्ण आहे मी अगदी. मी देह आहे घट्ट समजूत आहे, म्हणून तर मरणाची भीती आहे. पण हा जो भक्त आहे, हा जो ज्ञानी आहे, त्याचे लौकिक व्यवहार तर सुरू असतात हो. म्हणून लौकिक व्यवहारेहम, लौकिक व्यवहारामध्ये लौकिक व्यवहारेहम गच्छामित्यादिके बुधा, तो श्लोक म्हणतोय की गच्छामी, अहम गच्छामी, संस्कृत श्लोक आहे. मी जातो, मी खातो, मी झोपतो, असं तोही बोलतो. त्यालाही, म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर त्यालाही भूक लागते, त्यालाही झोप येते. म्हणजे शरीर धर्म जे आहेत ते त्यालाही आहेत, साध्या भाषेत, अजून साध्या भाषेत. मग लौकिक व्यवहारेहम गच्छामित्यादिके बुधः विविच्चैव चिदाभासम कूटस्था तम विवक्षती. म्हणजे हा ज्ञानी किंवा हा भक्त जेव्हा मी अशी भाषा बोलतो की नाही व्यवहारामध्ये, मी खातो, मी झोपतो, मी जातो, तेव्हा विशेषतः ज्ञानाच्या बाबतीत हे जास्त सत्य आहे अजून, की तो जो मी आहे तो चिदाभासापासून कुटस्थ वेगळा करून त्याला मी म्हणत असतो. आता हे ज्ञानाच्या बाजूनी झालं, पण भक्ताच्या बाजूनी त्याची सुद्धा देह तादात्म्यता गेलेलीच असते, कारण त्याला देहाचं भानच नसतं, कारण त्याचं एकमेव भान त्याला जे सुरू असतं ते फक्त त्याचं जो प्रेमाचा विषय आहे तो भगवंत. आणि हेच ज्ञानाच्या बाबतीत ते हे झोळ ऐसे मानूनी ठेले आपण पे आपणची हो. ती झोळ तो मानतो, म्हणजे कशी, आत्ता मी जसं म्हणतो व्यवहार सुरू आहे, पण हा चिदाभासाचा आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी कुठंच आहे ना, कारण असं तो पंचदशीतला श्लोक आपल्याला शिकवतो. ज्ञानाची भाषा आहे, इथे भक्तीची भाषा आहे. परिणाम एकच आहे. परिणाम एकच आहे. त्यामुळे देह तादात्म्य नाही, त्याची विशेष जाणीवच नाही आता देहाची. काय व्यवहारासाठी म्हणूया, देह धर्मासाठी म्हणूया, पण देहाचे चोचले पुरवणं ज्याला म्हणतात, देहाचं कोड कौतुक, देह सत्य मानून त्याच्या अधिष्ठानावरती विषयांच्या मागे अखंड जी धाव आहे, ते सगळं कधीच संपून गेलं. आणि त्याचा परिणाम काय होतो मग? परिणाम असा होतो की मरणाच्या वेळी देहाचा उपेक्षा बुद्धीने त्याग करीत असता देहाचा वियोग होता असं त्याला वाटतच नाही. म्हणून अव्हेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. कारण वियोग कोणाला वाटतो? ज्याला वाटतं संयोग झालेला आहे. साधं साधं आहे गणित, एकदम सोपं गणित. वियोग हा शब्द तिथेच सिद्ध होतो जिथे संयोग शब्द आहे, कारण वियोग हा शब्द सापेक्षतेने सिद्ध होतो, रिलेटिव्हली, शुद्ध मराठी. जर संयोगच नसेल तर वियोगाचा काय प्रश्न आहे? अनेक आता या जगामध्ये कोट्यावधी माणसं आहेत, त्यांचा आणि माझा वियोग होतो असं मला कधीतरी वाटतं का? आता मी परवा गेलो होतो, मी म्हणालो टेक्सासमध्ये गेलो होतो, ऑस्टिनला गेलो होतो, परत आलो. ऑस्टिनच्या काय हजारो कधी लाखो माणसं राहत असतात, त्यांचा आणि माझा वियोग झाला असं मी कधीतरी बोलतो का? पण संयोगच झाला नव्हता तर वियोगाचा काय संबंध आहे? संयोग ज्याच्याशी झाला, ज्या मुलाला तिथे कॉलेजसाठी मी सोडून परत आलो, त्याचं वाटू शकतं हा वियोग झाला बरं का, म्हणून तर दुःख होत आहे. मूळ विषय तोच सुरू आहे. जिथे संयोगच नाहीये तिथे वियोगाचं दुःख असेल कशाला? तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संधितम, भगवद्गीता शिकवते आम्हाला. तम विद्या दुःख संयोग, त्या दुःख संयोगाचाच तर वियोग करायचा आहे, त्यालाच योग म्हणतात आहे भगवत. दुःखच प्राप्त होणार नाही, जसं मगाशी आपण म्हणालो, मरणच येणार नाही असं नाही आहे, मरणाचं संकटच वाटणार नाही. दुःखाला दुःखी, त्या दुःखाचा दर्जाच आपण आता मी देणं बंद केलेलं. डॉक्टर काकांचं वाक्य आहे. आत्ता मला ते जमत नाही, कारण मी त्याच्याशी संयोग करून घेतलेला आहे. पण या भक्ताचं तसं नाहीये. देहाचा विषय सुरू आहे, त्याला देह तादात्म्य गेल्यामुळे देहाशी माझा संयोग आहे असं त्याला वाटतच नाही. ज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर चिदाभासाचा व्यवहार सुरू आहे, मी तर कुठंच आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्यामुळे व्यवहार करताना मी जातो, मी, जसं डॉक्टर काका म्हणतात गमतीने, या देहाला आता भूक लागली असं विनाकारण कृत्रिमरित्या बोलण्याची गरज नाहीये. त्यामुळे तो ज्ञानी बोलताना म्हणतो मला भूक लागली, पण त्याला आतमध्ये हे माहिती असतं की भूक हा देहाचा धर्म आहे, माझा नाही.
कारण मला धर्मच नाही. या सगळ्यांच्या पलीकडचा मी आहे, कुटस्थ. कुटस्था तम विवक्षिती. त्यामुळे देह तादात्म्याची जाणीव नसते. त्यामुळे वियोग होतो असं त्याला काही वाटतही नाही. आणि वियोग होतो आहे असं वाटत नसल्यामुळे स्वाभाविकच आहे, त्याला मरण हे संकट वाटत नाही. जशा इतर घटना आयुष्यात घडत असतात तशीच एक घडणारी अजून एक घटना, शेवटची म्हणूया, कारण आता त्याच्यानंतर दुसरं काही घडणार नाही म्हणून. ना तरी देहातीची मिया यावे, मग आपण पया ते न्यावे, हेही नाही जे स्वभावे, जे आधीची मज मिनावे. पुन्हा ते सांगणं सुरू आहे की अथवा देहावसानाचे वेळीच मी त्यांच्याजवळ यावे आणि मग त्यांना माझ्या ब्रह्मरूपाकडे न्यावे, हेही म्हणणे योग्य नाही, कारण ते स्वभावतः मरणाआधीच माझ्याशी एकरूप झालेले असतात. मरणाआधीच ती सारखी उभी कामात येते. ते देह झोळ ऐसे मारून आहे ना, झोळ म्हणून का होईना, पण देह आहे. पण त्याची जी एक बंडखोरी आहे, त्याचं जे महात्म्य आहे, माझ्या दृष्टीने ते पूर्णतः संपलेलंच आहे आता. ते कबीर महाराजांची गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ती सांगण्याची काही आवश्यकता नाही. ते कुत्ता जाने और चमडी जाने. आता ते भगवंत बघेल, तो देह प्रारब्धानी. आणि म्हणून तर परमपूज्य मंदादे नेहमी म्हणतात की प्रारब्धाला ओढू द्यावं, आपण ढकलू नये. त्यांचं छान वाक्य आहे मंदादेंचं अजून एक. प्रारब्धाला ओढू द्यावं, कारण हा देह प्रारब्धाधीनच आहे. पण हे मी विसरतो त्या देह तादात्म्यामुळे. आणि त्याच्यासाठी म्हणून जे काही चाललेलं असतं सगळं, ते चाललेलं आहे आपलं 50, 60, 70 जे काही आपलं वय असेल, वर्षानुवर्ष तेच तर सुरू आहे. आणि नेमका परमार्थ मला शिकवतोय की अरे तो तर प्रारब्धाधीन आहे, पण जे पुरुष प्रयत्न आहे, की जो परमार्थ आहे, तो नेमका मी प्रारब्धावर ढकलतो. झाला तर झाला, जसा तसा. माझ्या प्रारब्धात आहे की नाही काय माहिती, परमार्थ करणं हे असे जे वाक्य असतात, चुकीचे वाक्य आहेत शास्त्राच्या दृष्टीने. कारण जे पुरुष प्रयत्न आहे ते मी प्रारब्धावर ढकलतो, आणि जे पूर्णतः प्रारब्धाधीन आहे, हा देह आणि त्या देहाचं काय व्हायचं ते त्याला किती उपभोग विषयांचे मिळायचे, जे नाही मिळायचे ते, मग ते दुःखाचे असो सुखाचे असो कोणतेही असो, हे प्रारब्धाधीन आहे, हे मी विसरतो आणि ते जणू काही पुरुष प्रयत्न आहे. अशा थाटामध्ये माझं जीवन सुरू असतं. पण त्या भक्ताचं पुन्हा तसं नसतं. तो एकरूप झाला असतो. मत स्वरूप भगवंत म्हणतात तसा तो झालेला असतो. त्यामुळे हे सगळं आता काय म्हणूया, औपचारिकता म्हणूया किंवा बोलण्याची भाषा म्हणूया, की देहावसनाच्या वेळी मी त्याच्या जवळ यावं आणि त्याला ब्रह्मरूपाकडे न्यावं, आवश्यकताच नाही. माझ्याशी तो एकरूप झालेलाच आहे. आता फक्त ती जी खोड आहे ती कधीतरी एकदा गळून पडणार, फक्त बस. वासांशी जीर्णानी यथाविहाय. येरी शरीराची या सलिली. कशाप्रमाणे माऊली आता 138 क्रमांकाची ओवी आहे, त्याच्यामध्ये दृष्टांत देतात आहे की तो माझ्याशी, म्हणजे देहाने तर तो वेगळा आहे. देहानी म्हणजे आता कल्पना करूया की या जगामध्ये आहेत असे अनेक भक्त, ज्यांना खरे भक्त म्हणता येईल या व्याख्येप्रमाणे. विभक्त नव्हे तो भक्त असेल. कारण या नरदेहाची संबंधे बहुत पावले उत्तम पदे असं जर समर्थ म्हणत असतील तर आहे ती. खूप कमी प्रमाणात का होईना पण आजही या जगामध्ये आहे. पण जो विचार केला तर ते ज्ञानी, ते महात्मे, ते भक्त, हे देहाने तर वेगवेगळे दिसतात. भगवंत तर एकच आहे. आता मी भगवंताची भाषा बोलतोय कारण ईश्वर म्हणा, भगवंत म्हणा, परमात्मा म्हणा, कारण भक्तीचा प्रांत आहे म्हणून आपल्याला कळत आहे. ब्रह्मतत्वाबद्दल बोलणं सुरू आहे. एकच आहे, ईश्वरही एकच आहे. पण मग ते तर देहाने वेगळे दिसतात. मग इथे असं कसं म्हटलं की ते माझ्याशी एकरूपच झालेले असतात, अशी शंका माझ्यासारख्याच्या डोक्यात येऊ शकते. म्हणून माऊलीने पुढे दृष्टांत दिलेला आहे. तेवढ्यासाठी एवढी प्रस्तावना केली की येरी शरीराची या सलिली असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली,
चंद्रीचा आहे की एरवी पाण्यात चांदण्याचे अस्तित्व हाच मुळात भास आहे. कारण पाण्या वाचूनही ते चांदणे चंद्राचे ठिकाणीच स्थिर आहे. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात भक्ताचे अस्तित्व हाच भास आहे. तत्वतः ते देहा वाचूनही माझे ठिकाणीच आहे. हा काय आहे? भास आहे. ते माझ्याहून वेगळे दिसतायत, जाणवतायत. लौकिक व्यवहार आहे हम, त्यांचा व्यवहार सुरू आहे लौकिक, पण हा भास आहे. तत्वतः ते माझ्याशी एकरूपच आहेत. कारण योग वासिष्ठामध्ये एक श्लोक येतो, न मोक्षो नवसः पृष्ठे पाताले नच भूतले. फार सुंदर श्लोक आहे बरं. म्हणजे वर्म पाहिजे असेल ना अध्यात्माचं, हे असे श्लोक असतात तुम्हाला. न मोक्षो नभस पृष्ठे पाताले नच भूतले सर्वासा संक्षयो चेतः मोक्ष इत्यभिधीयते. योग वासिष्ठ. न मोक्ष, कुठे आहे मोक्ष? आपण आता इथे मोक्षाची भाषा आहे, भगवंताची प्राप्ती म्हणूया आत्ताच्या संदर्भामध्ये. कुठे आहे? नभस, आकाशात आहे का? नाही. पृष्ठे, जमिनीवरती नाही. पाताले नाही. नच भूतले, कुठेही नाही. मग नेमका मोक्ष कुठे आहे? सर्वासा संक्षयोचेत, सर्व आशा, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि श्रिता. कठोपनिषद ही श्रुती आहे त्याच्या पाठीमागे. तेच सांगणं सुरू आहे की अरे मोक्ष 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 म्हणजे काही काही वेगळं काहीतरी. पुन्हा मी जसं गमतीने म्हणतो, अमेझॉन किंवा डंझो भारतातली भाषा, पॅकेज आणून डिलिव्हर नाही करणार, हा घ्या तुमचा मोक्ष. मोक्ष इज इक्वल टू, शुद्ध मराठीत, सर्वासा संक्षयो चेत. म्हणून तर पुढे योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी भगवान रामाला अंत संत्यक्त सर्वाशो असाच उपदेश करतात. अंत संत्यक्त सर्वाशो. आणि पुढे म्हणतात बही सर्व समाचारो लोके विहर राग. वीतराग विवासना, अर्धचरण. अंत संत्यक्त सर्वाशो वीतराग विवासना बही सर्व समाचारो लोक लोक व्यवहारे हम लोके विहर राघव. भगवान रामाला उपदेश करतात वसिष्ठ मुनी. आतमध्ये काय अवस्था असली पाहिजे, ही अवस्था जर असेल तर त्यालाच मोक्ष म्हणतात आहे, असं हे तत्वज्ञान आपल्याला सांगताय. माझा विषय तो सुरू होता. त्यामुळे देह अनेक दिसतील, अनेक भक्त असतील, अनेक ज्ञानी असतील, अनेक महात्मे असतील, पण सर्व त्यांच्या विषय वासनांचा संपूर्ण लय त्या पावलेल्या असल्यामुळे, नाश पावलेला असल्यामुळे, देहतादात्म्य पूर्णतः संपलेलं असल्यामुळे ते दिसायला दिसतात आहे, अनेक आहेत, वेगवेगळे आहेत. कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे. हे देहाचे सगळे भेद आहेत. पण तत्वतः भगवंत म्हणतात आहे ते देहा वाचून माझ्या ठिकाणीच आहे. तत्वतः ते, आता मी जसं म्हणालो मगाशी, म्हणून ते सारखा तो पंचदशीतल्या श्लोकाचा आधार पण घेतोय. कारण तिथे छान कूटस्थ आणि चिदाभास शब्द आल्यामुळे लगेच आपल्याला कळू शकतं की व्यवहार सुरू असताना सुद्धा तत्वतः मी एकरूप कसा झालेला असू शकतो. कारण व्यवहार चिदाभासाचा आहे. कूटस्थाचा व्यवहार असूच शकत नाही. कूटस्थाच्या अधिष्ठानावरती व्यवहार सुरू. बोलताना जरी म्हटलं मी जातो, मी खातो, मी झोपतो, मला हे हवं, मला ते, चिदाभासाचा व्यवहार सुरू. आणि म्हणून इथे माऊलींनी एक सुंदर दृष्टांत घेतलाय की त्या पाण्यामध्ये, जसं मगाशी म्हणालो, अनेक भक्त असतील, तशी अनेक भांडी आहेत. समजा त्या भांड्यांमध्ये पाणी आहे. किती दिसतात? 10 भांडी आहे. 10 चंद्र दिसतात की नाही? मग चंद्र 10 आहे का? ते जे चंद्राचं चांदणं पडलंय त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे असं वाटतं त्याच्यात चंद्र आहे, पण खरं चंद्राचं चांदणं ते चंद्रापाशीच आहे, तिथेच आहे. चंद्र तो एकच आहे. अगदी त्याप्रमाणे तत्वतः. त्यामध्ये देहा वाचूनही माझ्या ठिकाणीच आहे. आणि म्हणून त्याला मुळात काय म्हटलेलं आहे? भास म्हटलेला आहे. आता तो
भास आहे फक्त, देहानी फक्त तो वेगळा दिसतोय, पण माझ्या स्वरूपाला येऊन मिळालेला आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयांसी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. सारांश, असे जे माझे ठिकाणी नित्य समाहित असलेले भक्त आहेत, माझ्या ठिकाणी नित्य समाहित असलेले भक्त आहेत, त्यांना मी काय आहे, सर्व काल सुलभच आहे. आणि म्हणून काय होतं, तर देहावसानी ते मीच होतात हे निश्चित. आता ते नित्ययुक्त असतील, त्याच्या ठिकाणीच समाहित असतील, नित्य समाहित असतील, तर देह पडल्यानंतर ते मीच होतात, म्हणजे भगवंतालाच, परमात्म्याला जाऊन मिळतात, हे निश्चित खरं सांगण्याची गरजच नाही. अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत ही आहे की भगवंत म्हणतात मी सुलभ आहे, आणि माझा अनुभव आहे की या जगात सगळ्यात दुर्लभ काय असेल तर परमेश्वराची प्राप्ती. पहा गंमत कशी आहे, दरी कशी पडत जाते. मग सुलभ कोणासाठी म्हटलं, सुलभ ते भक्तांसाठी म्हटलं ना, माझं थोडीच वर्णन सुरू आहे. त्या भक्तासाठी भगवंत म्हणतात की तयासी, तयासी मध्ये मी बसत नाही, मला माहिती आहे. तयासी सुलभ, आणि किती सुलभ, मी सतत, नुसतं सुलभ नाहीये, सतत सुलभ आहे. मगाशी असं म्हणालो, म्हणजे ऐसे जे नित्ययुक्त आहे ना, योगिन नित्ययुक्तस्य, तयासी म्हणजे तस्याहम, आणि सुलभ म्हणजे सुलभ, म्हणजे तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिन. 14व्या श्लोकाचं अर्ध चरण आहे ना, अक्षरशः त्याचं भाषांतर हे होईल. आपला श्लोक जो सुरू आहे विसरायचा नाही आहे, 14वा श्लोक. सुलभ आहे मी, आणि काय आहे, सतत आहे, कारण सततम यो मा स्मरती नित्यशः आहे, सतत आहे, नित्यशः आहे. ते तसं करतायत म्हणून मी सुद्धा त्यांच्यासाठी काय आहे, सतत आहे आणि नित्यशः आहे, सुलभ आहे आणि सतत आहे. थोडक्यामध्ये अखंड आहे, कारण आता ते माझ्याशी एकरूपच झालेले आहेत. पण भक्तीची भाषा सुरू असल्यामुळे थोडंसं द्वैत आहे त्याच्यामध्ये, स्वाभाविकच, कारण हा देव आणि मी भक्त, हे द्वैत आहे का नाही, ते स्वीकारून हे बोलणं सुरू आहे. भले मी तो पंचदशीतला श्लोक ज्ञानाचा घेतला असला, तो एकरूपत्वाचा जरी असला, आणि इथे एकरूपत्व सांगितलेलं असलं तरी म्हणूया ज्ञानोत्तर भक्ती. आणि अगदी ज्ञानोत्तर भक्तीचंच हे वर्णन आहे, कारण एकरूप झालेलं आहे, भगवंताशी एकरूप झालेला आहे, त्या आनंदातच आहे. म्हणून तर बाकीचं सगळं संपलेलं आहे, संत्यक्त सर्व आशो, सर्व आशा. त्याला डॉक्टर काका उदासीन शब्दाची व्याख्या काका अशीच सांगतात, ज्यांनी सर्व आपल्या इच्छा आकांक्षा उचकटून फेकून दिलेल्या अंतःकरणात, काकांचे शब्द आहे बरं का वाक्यात, त्याला म्हणतात उदासीन. आणि आपली काय वेगळंच आपला समज असतो उदासीन शब्दाचा, तो सोडून देऊ. त्यालाच मोक्ष म्हटलं. न मोक्षो न सत्पृष्ठे पाहताले न च भूतले, मग श्लोक पाहिला. म्हणून त्याला सर्व काल सुलभ आहे. माझा मुद्दा तो सुरू होता, मला नाही, मला अत्यंत दुर्लभ आहे. याचं कारण आहे, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये इतक्या गोष्टी मध्ये येत आहेत, आड येत आहेत. मग तेच तर आपण मगाशी शिकलो की त्या बाजूला काढणं, आणि त्या पूर्णतः ज्या दिवशी बाजूला निघतील, मग त्यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे दुसरं काहीही नाही, तोच मोक्ष. कारण तिथे ते ज्या क्षणी अज्ञान, अगदी शास्त्राच्या भाषेत बोलूया, अज्ञान निवृत्तीसाठी सगळं सुरू आहे. ज्ञानप्राप्ती हा शब्द आहे, पण प्राप्त तीच गोष्ट होते जी माझ्याकडे नाही. अरे माझं स्वरूपच आहे, प्राप्त काय होणार आहे, नित्यप्राप्ताचीच तर प्राप्ती आहे ती. पण हा व्यवहार होतो नित्यप्राप्ताच्या प्राप्तीचा, का, कारण त्या नित्यप्राप्ताच्या आड या अशा गोष्टी माझ्या आयुष्यात मांडलेल्या असतात. देहतादात्म्य, जगत सत्यत्व, भेद सत्यत्व, आणि त्या 5 भ्रांती पाठ आहेत आपल्याला सगळ्या. हे ज्या दिवशी पूर्णतः संपेल, त्या दिवशी विवृणुते तनुम स्वाम. कारण तो वस्तुतंत्र आहे, तो कर्तृतंत्र नाहीच. असो, फार ज्ञानी आणि भक्त दोन भाषा कदाचित थोडंसं कठीण होत असेल, आपण भक्तीचीच भाषा सुरू ठेवूया. नित्य समाहित असलेले भक्त आहेत, आणि म्हणून मी त्यांना सर्व काल आहे, सुलभ आहे, आणि म्हणून देहावसानी ते मीच होतात,
हे निश्चित आहे. त्यात जसं मी मगाशी म्हणालो, आश्चर्य करण्यासारखं काही नाही. आता पुढे ओवी क्रमांक आपण 139 पर्यंत आलेलो आहे. 140 पासून तर 151 म्हणजे या श्लोकावरच्या उर्वरित ज्या ओव्या आहेत, त्या ओव्या स्वाभाविकच 15व्या श्लोकावरच्या आहेत. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम, कारण तिथे पुनर्जन्म ज्याला भगवंतांनी एक विशेषण लावलं, कोणतं? दुःखालय आहे ते अशाश्वतम. दुःखालयम अशाश्वतम, दोन शुद्ध मराठीत ऍडजेक्टिव्ह विशेषण लावली आहेत. आणि याच्यावरच माऊलींनी सगळ्या ओव्या लिहिल्या आहेत, की ज्या वाचल्यावर मी जसं म्हणालो की ज्ञानेश्वरी वाचूच नाही असं वाटतं, कारण जितकं इतकं मला ज्या देहाचं प्रेम आहे त्याची इतकी निर्भत्सना केलेली आहे उरलेल्या ओव्यांमध्ये माऊलींनी. पण ते करण्याचा उद्देश माऊलींचा अतिशय योग्य आहे. कारण त्यांना आपण कधी एकदाचे भक्त होतोय अशी तळमळ त्यांना लागली आहे, पण मला नाही लागली. म्हणून मला भगवंत दुर्लभ वाटतो. असो, आज आपली वेळ झालेली आहे. तर आपण 139 या ओळीपर्यंत आपला अभ्यास आज झाला. 140 मध्ये मग क्लेश तरुंची वाडी वगैरे जे वर्णन आहे ते पुढच्या वेळेला आपण घेऊया. आज इथे थांबू आणि आजचं हे जे चिंतन आहे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.